विधानसभेसाठी पुण्यातील 8 पैकी 6 जागांवर एनसीपीचा दावा। शरद पवार पक्षाच्या कोर कमिटीनं ही मागणी केलेली आहे। विधानसभा निवडणुकीत पुण्यातील 8 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं दावा केलाय। तर हडपसर, वडगाव, शेरी, खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कंटोन्मेंट मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळावेत अशी कोर कमिटीनं मागणी केलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेत्रे। अरुण, नेमकं काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून कोर कमिटीकडून पुणे शहरातल्या किती जागा आपण लढवू शकतो आणि त्याबाबतचा अहवाल मागितला होता। त्यासाठी म्हणून आज पुण्यामध्ये बैठक झाली। पुण्यातले ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यांनी पुण्यातल्या 8 पैकी 6 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष लढण्यास तयार आहे, त्याची इच्छा आहे आणि त्या मिळाव्यात अशी मागणी केली आहे। ज्यामध्ये म्हणजे पुण्यात एकूण 8 जागा आहेत। त्या 8 पैकी कोथरूड आणि कसबा सोडून इतर सगळ्या म्हणजे हडपसर, वडगाव, शेरी, पर्वती, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या सगळ्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे विजयी होऊ शकतात। गेल्या लोकसभा निवडणुकीतील त्याचप्रमाणे मागच्या विधानसभा निवडणुकीतील मतदान लक्षात घेता किंवा मतदानाची आकडेवारी लक्षात घेता या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला मिळाव्यात अशी मागणी या कोर कमिटीने केलेली आहे। आता याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात जाणार आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। धन्यवाद अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय।